आता अतिशय काही महत्त्वाचे मुद्दे विनायक मेटे यांनी मांडले। विनायक मेटे, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला थांबवलं, ब्रेकवर आता पुन्हा तुमच्याकडे येतो, परंतु त्याआधी एक महत्त्वाची माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून की ज्या सामाजिक मागासलेपणाचा आपण उल्लेख करतोय त्या सामाजिक मागासलेपणाकरता सर्वच्या सर्व महाराष्ट्रातल्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी जे गुणांकन पाठवलेलं होतं त्यामध्ये 23 पैकी 13 गुण मिळाले तरच ओबीसी मध्ये घालता येतं असा निकष होता। त्या सर्व जिल्ह्यांमध्ये जी कुटुंबांची मराठा कुटुंबांची पाहणी करण्यात आली त्यात वाशिममध्ये 23 पैकी 3 मार्क मिळाले, रत्नागिरीत सुद्धा 3 मिळाले, अशा प्रकारे नांदेडमध्ये 1, गोंदियामध्ये 1, मुंबई उपनगरात 2, नंदुरबार 4, ठाण्यामध्ये 1, जालन्यामध्ये 13 आणि बीडमध्ये जालन्यामध्ये 12 आणि बीडमध्ये 13 अशा स्वरूपाच्या ज्या बीड जिल्ह्यातनं आपण आलात। मला तुम्ही सांगा की अशा प्रकारे जे निकष लावले गेले, आता उदाहरणार्थ त्यात शैक्षणिक निकष होता, तो शैक्षणिक निकष असा होता की जर प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींचं प्रमाण राज्यातल्या सरासरीपेक्षा जर कमी असेल 10% तर त्या समाजाला आपण शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणू शकतो। शाळेतल्या गलतीचं प्रमाण त्या समाजाचं जर राज्यातल्या सरासरीपेक्षा 7% जास्त असेल तर त्याला आपण मागास म्हणू शकतो। माध्यमिक उत्तीर्णांचं प्रमाण जर राज्यातल्या सरासरी उत्तीर्णांपेक्षा जर 20% कमी असेल तर त्याला आपण मागास म्हणू शकतो। आर्थिक निकषांमध्ये पण तोच निकष लावलेला आहे की दारिद्र्य रेषेखाली सरासरीपेक्षा 25% अधिक समाज जर एका समाजात असेल तर त्याला आपण तशा स्वरूपाचं करू शकतो आणि असे मिळून एकूण 23 मार्क आहेत। ही सगळी लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, परंतु समाज कल्याण खात्याचा हा सर्वेक्षण आहे, 1260 कुटुंबांचा सर्वे आहे। बापट आयोगाची जी एक स्टँडिंग होतं ते क्वासी ज्युडिशियल असं होतं। आत्ताची जी समिती नेमलेली आहे त्या समितीला एखादा समाज ओबीसी मध्ये टाकायचा की न टाकायचा हा अधिकार आहे की नाही, तुम्ही सांगा। नाही, एक आहे उदयजी, मी अगोदर आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की आतापर्यंत जे बापट आयोगाचा आपण संदर्भ देत आहे ते तुमच्याकडेही तो रिपोर्ट आहे। बापट आयोगाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर आमच्यावर अन्याय केला, त्याच्यातले सगळे 4 सदस्य आमच्या बाजूने असताना सुद्धा त्यांनी आमच्या विरोधात निकाल दिला, हा एक आता इतिहास झालाय। दुसरी भाग असा आहे, समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी जे काही सर्वे केला तो ऑफिसमध्ये बसून केला, तो खाली गेलाच नाही। त्या दरम्यान जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी फक्त 50 घराचा कुटुंबाचा सर्वे करणं गरजेचं होतं। तुम्हाला सांगतो फक्त 12-13 जिल्ह्याचे फक्त यांनी सर्वे केले, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 50 कुटुंबाचा सुद्धा सर्वे समाज कल्याण खात्याने केला नाही आणि जो केला ती थोड्याफार घराचा तो ऑफिसमध्ये बसून केला। ते तर अगदी जाणीवपूर्वक मराठा समाजाला या आरक्षणामध्ये येऊ द्यायचा नाही असा संकल्प किंवा असा निर्धार अगोदरच निर्णय केलेला होता। त्या अनुषंगाने हा सर्वे झालेला आहे। म्हणजे अन्याय करायचा आहे हे करून मग तिथं तुम्हाला न्याय मिळणार किंवा तिथं गुण मिळणारच नाही तुम्हाला। उलट त्यामुळेच आम्ही विनायक मेटेनं शिवसंग्रामने ही सुरुवातीपासून आग्रह धरलाय। आपण रावते साहेबांना विचारू शकता, सभागृहात सुद्धा मी ही भूमिका मांडली की तुम्ही सर्वे करा आमचा, तो सर्वे शासनाच्या महसूल विभागाने करू द्या किंवा ग्रामविकास। बरोबर आहे विनायक मेटे, तुमची भूमिका मला समजली, तुमची भूमिका तुम्ही मांडलेली आहे। आता गंमत अशी आहे की या आधी ज्या 349 जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात आला तेव्हा हीच पद्धत अवलंबलेली होती, तेव्हा अशाच प्रकारचे निकष लावले गेले। तेव्हा 6 सदस्यांपैकी 3 ते 4 सदस्य जाऊन सर्वेक्षण करायचे आणि इतर 2-3 सदस्य उरलेले असतील त्यावर चर्चा करायचे, अशा स्वरूपाचं होत असतं। आणि आपण ज्या बापट समितीने 4 विरुद्ध 2 चा उल्लेख करता त्यात अनुराधा भोईटे गैरहजर होत्या, तर बाकीच्या 2 सदस्यांनी आरक्षणाच्या बाजूनं तर बाकीच्या 4 सदस्यांनी आरक्षणाच्या विरोधात मत नोंदवलेलं होतं। अगदी रावसाहेब कसबे जे नवीन आले होते त्यांनी सुद्धा तसंच मत नोंदवलं होतं। काय सांगाल संदीप प्रधान? नाही, म्हणजे राणे समितीचा जो आता आपण उल्लेख केला की ह्या समितीला अधिकार आहे का, तर मला असं वाटतं की या म्हणजे सरकारमध्ये मुख्यमंत्री दिल्लीहून आलेले आहेत आणि त्यांनी एक कार्यपद्धती तयार केलेली आहे की जे सेन्सिटिव्ह अत्यंत गंभीर असे विषय आहेत, म्हणजे पत्रकारांवरचा हल्ला, त्या पत्रकारांना संरक्षण द्यायचं की नाही, ऊर्जा अशा संबंधीचे निर्णय घेण्यासाठी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक
मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करून मोकळं व्हायचं आणि त्यांच्याकडे निर्णय सोपवायचा. म्हणजे जसं प्रणब मुखर्जी हे मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये अनेक उपसमित्यांचे अध्यक्ष होते सर्व अडचणीच्या विषयांसंबंधात, तसं इथं राणेंकडे सोपवलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचं असं मत आहे की हे मुख्यमंत्री साध्या फाईलवर सुद्धा सही करत नाहीत किंवा त्यांचा हात थरथरतो. तर इतका जो मराठा आरक्षणाचा जो इतका सेन्सिटिव्ह इश्यू आहे की जो दूरगामी परिणाम करणार आहे, तो निर्णय हे मुख्यमंत्री घेतील असा विश्वास मेटेंना वाटतो तरी कसा, असंच मला या ठिकाणी नमूद करायचं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याबद्दला हा वेगळ्या वादाचा तडका आहे, त्याविषयी आपण पुन्हा कृती चर्चा करू. विनायक मेटे, काय सांगाल आपण या सामाजिक मूल्यांकनाबद्दल, त्याच्या एकूणच सामाजिक बाबींबद्दल? उदयजी, मला पण बोलायचे नारायण राणे समिती. नाही, मी मगाशी आपल्याला सांगत होतो की यांनी जे अतिशय बायसपणानं हा सर्वे केलेला आहे तशी परिस्थिती आता नाही. म्हणून आम्ही आग्रह धरलेला आहे की बापट साहेबांच्या जसं अहवालामध्ये आम्हाला जाणीवपूर्वक डावललं गेलं, हे ठरवलं गेलं होतं अगोदर की यांना आरक्षण द्यायचं नाही. मेटे, तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे. मला तुम्ही सांगा, आता या समितीला मराठा समाजाला ओबीसीत टाकण्याचा अधिकार आहे का? निवडणुकीच्या तोंडावर करता येणार आहे का? हो, निश्चितपणाने. कारण सुप्रीम कोर्टाचा 2004 निश्चितपणाने 2004 साली सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे. त्या जजमेंटनुसार जर शासनाला वाटलं किंवा वाटलं की एखाद्या समाजाला न्याय द्यायचा आहे तर ते समिती अपॉइंट करू शकतात आणि त्या समितीनं संपूर्ण राज्यामधल्या त्या समाजाचा सर्वे करून डेटा एकत्र करावं आणि नंतर समितीला वाटलं की यांना निश्चितपणाने हे आरक्षण आणि सवलती देणं गरजेचं आहे, तर तो शासन आणि ती समिती तसा अहवाल देऊ शकतं, शासन निर्णय घेऊ शकतं. असं कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. बरोबर आहे. याच्यावर आपण तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. राणे समितीचा आता एकूणच क्वासी ज्युडिशियल अशा प्रकारचा स्टेटस आहे का, तेही आपण पाहणार आहोत. आपण जातो श्रावण डेवरे यांच्याकडे. बोला. चुकीचा मुद्दा नाही, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बघा, मला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल हे जे सांगतायत ना, तर 2 कमिट्या किंवा 2 आयोग नाही नेमतायत. महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस मागासवर्गीय समिती पण आहे सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, आणि पुन्हा नारायण राणे समिती पुन्हा कशासाठी नेमलेली आहे. आणि नारायण राणे समिती ही निवेदन समिती आहे, ती दुसरी कुठलीच समिती नाही, फक्त निवेदनं घेणं एवढंच काम करते आहे. पण शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा बापट कमिटीने बापट आयोगाने अभ्यास केला, तो शास्त्रोक्त पद्धतीने. मेटे साहेब, तुम्ही ऐकून घ्या, तुमचं म्हणणं मी ऐकलं. जरूर ते स्थापन झालेलं आहे. विनायक मेटे आपण त्यांचं माझं म्हणणं ऐका. देवरेजी, माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही आधी. बोला देवरे. हे बघ, तुम्ही सांगा नंतर त्याच्याबद्दल. माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार जर एक कमिटी, एक आयोग नेमलेला आहे, तर दुसरा पुन्हा नारायण राणे समितीचा आयोग किंवा कमिटी नेमणं हे बेकायदेशीर आहे. मुळातच नारायण राणे समिती ही बेकायदेशीर आहे, तिची नियुक्ती बेकायदेशीर आहे. आणि नारायण राणे समितीला असा कुठलाही अधिकार एखाद्या जातीला टाकायचा किंवा एखाद्या जातीला काढायचा अजिबात नाही आहे. आणि फक्त निवेदन स्वीकारून कोणी अशा प्रकारचा निर्णय देऊ शकत नाही. बापट आयोगाने. एक मिनिट. हॅलो. हा, बोला. पॉइंट वेल टेकन. मी वेळ मिळाला तर तुमच्याकडे. शिवसेना या संदर्भात आता भूमिका काय घेणार आहे? हा अहवाल 10 जानेवारी पर्यंत येईल अशी परिस्थिती नाहीये. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली तरी निवडणुकीपर्यंत हा विषय असाच तापत जाणार आहे आणि पुन्हा एकदा या निवडणुका मराठा आरक्षणावरच जाणार आहेत. बघा, मेटेंना सगळं माहिती आहे. सभागृहामध्ये मेटेंनी त्या दिवशी एवढं प्रचंड असं भांडण्याच्या पद्धतीत उभा केलेला प्रश्न, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना एवढं सगळं झाल्यानंतरही आरेतुऱ्यावर आल्यानंतरही सांगितलं की तुम्ही कितीही काय केलं आणि किती जरी गोंधळ घातलात तरी एक स्पष्ट आहे की याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आम्ही ह्या संदर्भात निर्णय घेणार नाही. कारण ह्या कुठलाही आम्ही निर्णय घेतला की तो न्यायालयामध्ये जाईल आणि तो न्यायालयामध्ये टिकला पाहिजे, याकरता आम्हाला पूर्ण काळजी घेऊनच या संदर्भात निर्णय घेता येतो की नाही पाहिलं जाईल. सगळं रेकॉर्डवर आहे. संदीप प्रधान स्वतः होते. काय सांगाल तुम्ही? एक मिनिट. आपण नारायण राणे समितीबद्दल बोललात. विनोद तावडेंनी आमच्या विरोधी पक्षांनी सांगितलं की नारायण राणे समिती म्हणजे थोटांडा, असं विरोधी पक्षांनी नेत्यांनी मांडलं. आणि आपण प्रधान जे बोललात ना की सगळे आयोग नारायण राणेंकडे जातात, हो प्रणव मुखर्जींचा अपमान करू नका ना. नारायण राणेंना उद्या चुकीचं दिल्यानंतर विचारायची कोणाची धमक नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती असल्यामुळे मुख्यमंत्री जे काय असेल संजय ते नारायण राणेंकडेच येतात, कारण यांच्यावर एकही त्यांना विचारणारा माणूस नाही. संदीप प्रधान. नाही, एक मी सांगतो की
या सरकारमधले जे लोक आहेत, म्हणजे आता तुम्ही असं म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही घाईघाईत लावणार नाही, पण तरी सुद्धा सत्तेमध्ये बसलेले आता जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांना आदर्श घोटाळा असो, सिंचन घोटाळा असो, जे काही सरकारचे दोष आहेत याच्यावरून लक्ष उडवण्यासाठी म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा ते हत्यार म्हणून वापरायचंय असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं असं की मेटे असं म्हणतात की 85% मराठा समाजातली माणसं आजही मागास आहेत. आज 17 मुख्यमंत्र्यांपैकी 11 मुख्यमंत्री या महाराष्ट्रातले हे मराठा समाजाचे हा झाले. मुद्दा चर्चेला आलेला आहे एक मिनिट. संदीप प्रधान, बरोबर आहे. तर माझं असं म्हणणं आहे, मग यांनी काय केलं? मग यांनी फक्त आपली मुलं, आपली नातवंड यांना साखर कारखान्याचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, मंत्री हे करण्यापुरता विचार केला का? म्हणजे जे आपल्याला आदर्श सोसायटीच्या बाबतीत दिसलं की फक्त आपल्या मुलांना आणि नातेवाईकांना फ्लॅट घ्यायचे, असं स्वार्थी राजकारण मराठा समाजाचे, त्या सगळ्यांनी फक्त स्वार्थी राजकारण केलं आणि त्याचे परिणाम आज मराठा समाज भोगतोय. म्हणजे मला काय म्हणायचंय की ह्या सगळ्यातून जे काही एक भयानक असं जातीयवादी राजकारण खेळलं जात आहे निवडणुकीच्या निमित्ताने, ते मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राची जी पुरोगामी परंपरा आहे त्याला घातक आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे, गंभीर आहे. या विषयावर अनेक अंगांनी चर्चा व्हायला पाहिजे. एका तासाच्या वेळेच्या मर्यादेत यातली सर्व अंगांना स्पर्श करता येईल, सर्वच मुद्द्यांना स्पर्श करता येईल असं नाही, परंतु जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही या विषयावर चर्चा केली. यातल्या अनेक मुद्द्यांची पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल, तेव्हा या सर्व मान्यवरांना पुन्हा निमंत्रित करीन. परंतु निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पुन्हा एखाद्या लहान मुलाला अभ्यास कर असं सांगण्याकरता आपण जे त्याला आमिष दाखवतो, तशाच प्रकारची आमिष दाखवली जात आहेत का? जेवढे मुख्यमंत्री आणि जेवढे आमदार आणि खासदार मराठा समाजाचे आहेत हे जेवढे सत्य आहेत, साखर कारखाने, शिक्षण संस्था मराठा समाजाचे आहेत हे जेवढं सत्य आहे, तेवढाच आज मराठा समाज मोठ्या प्रमाणावर विपन्नावस्थेत आहेत हेही सत्य आहे. परंतु त्यावर बापट आयोगाने जो निकाल दिलेला आहे तोच निकाल कदाचित अंतिम असू शकतो, अशा स्वरूपाचं नॅशनल कमिशनचंही म्हणणं आहे. या सगळ्यावर वारंवार चर्चा करून, या सगळ्यावर वारंवार समित्या नेमून नेमकं आपण काय साधतोय हे गाजर आहे का? आम्हाला निवडणुकीच्या निमित्तानं पुढारलेपणाचे डोळे लागलेले आहेत नेमके या निमित्तानं, का अशा समित्या नेमून आम्हाला मागासलेपणाचे डोळे लागलेत? याविषयी पुन्हा कधीतरी पुन्हा एकदा चर्चा करू. परंतु आज या चर्चेत सामील झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.